आशा करतो की आपण सर्व निरोगीच असाल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की प्रेग्नंट ज्या महिला असतात अशा गर्भवती मातांना जी प्रेग्नन्सी मध्ये मूळव्याध होते किंवा प्रेग्नन्सी संपल्यानंतर डिलिव्हरीच्या नंतर सुद्धा जी मूळव्याध सुरूच राहते, अशी मूळव्याधीची कारणे काय आहेत, त्याची लक्षणे काय आहेत आणि होऊ नये किंवा झाली तर त्यावरती काय उपाययोजना करायला पाहिजेत, तर ते आपण सविस्तर मध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, नक्कीच तुम्हाला खूप खूप उपयोगी होईल। कमीत कमी शब्दामध्ये चांगली माहिती देण्याचा मी प्रयत्न करत असतो, तर या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। तर बंधूंनो, आपल्या भारतातील 80% लोकांना आयुष्यात एकदा तरी मूळव्याधीचा त्रास हा जाणवतच असतो आणि ज्या प्रेग्नंट ज्या महिला असतात अशा 20 ते 45% महिलांना जास्त करून रक्ताची किंवा खाज येणारी अशी मूळव्याध होतच असते आणि कब्ज होणे म्हणजेच मलबद्धता, पोट व्यवस्थित साफ न होणे ही तर कॉमन गोष्ट आहे। तर त्याची कारणे काय आहेत या ठिकाणी आपण बघणार आहोत। तर महत्वाचा विषय असा आहे, तर त्या गर्भाशयाचा आकार वाढल्यामुळे, गर्भस्थ शिशूचं वजन वाढल्यामुळे त्याचा जो भार आहे तो त्यांच्या संडासच्या जागेवरती येतो आणि त्यामुळे तिथल्या ज्या नसा वगैरे आहेत त्यांच्यामध्ये व्यवस्थित रक्ताचं संचलन होत नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी सूज येते आणि त्या सुजीमुळे त्या ठिकाणी वेदना होऊ शकतात, सूजन होऊ शकते, कधी कधी त्या ठिकाणी गुदगुद अशी खाज सुद्धा येत असते। आणि दुसरं जे महत्वाचं कारण आहे की ज्या महिला माता भगिनीमध्ये प्रेग्नन्सीच्या काळामध्ये जे हार्मोनल चेंजेस होतात, त्या चेंजेसमुळे त्यांच्यामध्ये जे काही प्रोजेस्टेरॉन नावाचं जे संप्रेरक असते ते वाढल्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी ज्या नसा आहेत त्यांच्या त्या फैलावतात आणि त्या ठिकाणी रक्त जे आहे ते व्यवस्थित वाहत नाही आणि तरी सुद्धा त्यांना त्या ठिकाणी सुजणं आणि वेदना, आग, रक्त यासारख्या गोष्टी होऊ शकतात। आणि मलबद्धता म्हणजेच कब्ज, ज्या आपण प्रेग्नन्सीच्या काळामध्ये चांगलं चटकदार खाण्याची इच्छा काही महिलांना होते, त्यामुळे त्या फास्ट फूड, जंक फूड, प्रोसेस फूड किंवा फ्रीज मधले थंड पदार्थ, कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम, लस्सी यासारख्या गोष्टी खातात, पाणी पितात आणि शरीराची कसल्याही प्रकारची हालचाल होत नाही, म्हणून सुद्धा त्यांना कडक संडास येते आणि ते कडक संडास आल्यामुळे ती जर संडास जर घासून जर आली तर त्या ठिकाणी प्रचंड वेदना होतात, कधी कधी रक्त सुद्धा पडते आणि त्या ठिकाणी जखम झाल्यामुळे काही वेळास त्या ठिकाणी गाठी येऊ शकतात आणि अशा प्रकारे ही मूळव्याधीची सुरुवात होते। आणि गर्भाचा आकार वाढल्यामुळे त्या ठिकाणी पचन संस्था ही व्यवस्थित काम करत नाही, आतड्यांवरती दबाव येतो, तो जसा जो मळ बाहेर सरकायला पाहिजे तो मळ सुद्धा सरकत नाही, त्यामुळे त्यांना मलबद्धतेचा हा त्रास आणखी वाढत जातो। सोबतच शरीरामध्ये वाढलेलं लोहाचं प्रमाण आणि आपली जी चुकीची जी दिनचर्या आहे, कारण की सर्वात महत्वाचा विषय जी दिनचर्या जी असती जी आपली नॉर्मल दिवशी काही अलग असते, आपण वेगवेगळ्या प्रकारचे कष्ट, व्यायाम करू शकतो, हिंडायला फिरायला जाऊ शकतो, आवडेल ते पदार्थ खाऊ शकतो, औषधी सुद्धा घेऊ शकतो, परंतु या ठिकाणी प्रेग्नन्सी मध्ये असं करायला जमत नाही। प्रेग्नन्सी मध्ये नित्यनियमित जितकं खायला पाहिजे त्याच्यापेक्षा माणूस कमीच खाते आणि व्यायाम करायला काही डॉक्टर प्रतिबंध सांगतात, त्यामुळे बेड रेस्ट असल्यामुळे शरीराची व्यवस्थित हालचाल होत नाही, त्यामुळे सुद्धा जो मळ आहे तो व्यवस्थित पुढे सरकत नाही। अशा प्रकारे आपली आहारचर्या बदलते, दिनचर्या बदलते, ही काही मुख्य कारणे आहेत आपल्याला मूळव्याध होण्याचे, कब्ज होण्याचे। आता आपल्याला काय लक्षणे जाणवतात ते आपण बघूयात की बऱ्याच लोकांना संडास करताना संडासच्या जागेच्या आसपास ठणक होते, म्हणजे ती ज्या वेदना होतात त्यामुळे त्यांना प्रचंड त्रास जाणवतो। काही स्त्रियांना रक्त पडणे ही कॉमन आहे, कोणाला हे रक्त सहसा जातच राहते आणि काही लोकांना नुसते त्या ठिकाणी रक्त जाऊन किंवा रक्तही न जाता त्या ठिकाणी संडासच्या ठिकाणी एखादी गाठ निर्माण होऊ शकते छोटी मोठी आणि त्या ठिकाणी खाज येते। संडास करत असताना प्रचंड कष्टाने संडास येते, संडास जरी आली तरी त्या ठिकाणी आव पडत राहते, म्हणजे जे चिकट पाणी आपल्या शेंबडासारखं असते ते सुद्धा संडास मधून पाणी जात राहते आणि व्यवस्थित संडास साफ न झाल्यामुळे ज्या काही महिला संडास जोर लावून म्हणजे कुंथतात, त्यांना संडासच्या सोबत संडासच्या जागेतून एक अंग बाहेर येते, म्हणजे एक मांसाचा तुकडा खाली लोंबतो, त्यालाच गुदाभ्रंश असे सुद्धा म्हणतात। त्याच्यावरती उपाययोजना अशा आहेत। सर्वात महत्वाचा विषय की संडासला जर तुम्ही गेल्या आणि जर तुम्हाला संडास जर येत नसेल तर बिनकामी जोर लावू नये, 1-2 मिनिटांपर्यंत बसायचं, जास्त वेळ बसू सुद्धा नाही गर्भवती महिलेने संडासला, आणि जोर न लावता झाली तर संडास ठीक आहे, नाहीतर उठून यावे। संडास साफ होण्याकरता काय करायला पाहिजे, तर जास्तीत जास्त आपल्या शरीरामध्ये जलयुक्त आहार गेला पाहिजे, पाणी पिलं पाहिजे, नारळ पाणी किंवा असे काही फ्रूट ज्यूस आपण आपल्या आहारामध्ये घेतले पाहिजे, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये जास्तीत जास्त पाणी गेलं पाहिजे। त्या पाण्यामुळे संडास ही कडक नाही होणार आणि जी नरम झालेली संडास ही सहजरित्या बाहेर पडेल। आपल्या खाण्यामध्ये फायबरयुक्त आहार जास्तीत जास्त असला पाहिजे, असे ज्याप्रमाणे गाजर, बीट,
मोसंबी, संत्रे, द्राक्षे, केळी किंवा असे जे फळं ऋतूनुसार येतात जे आपण साली सहित खातो त्यांचा जास्तीत जास्त आपल्या आहारामध्ये समावेश ठेवायचा। त्याचप्रमाणे जेवणाच्या अगोदर सलाद सुद्धा खाल्ला पाहिजे, काकडी, गोबी, टोमॅटो। त्याने बाळाची सुद्धा तब्येत चांगली राहते, आईला सुद्धा पोषक तत्व मिळतात आणि पोट सुद्धा व्यवस्थित साफ होते। सोबतच खायचे कोणते पदार्थ नाहीत तर जे फास्ट फूड, जंक फूड, प्रोसेस फूड जे आपल्याला बाहेरचं खावंसं वाटते, ज्याच्यामध्ये मैदा आहे, रवा आहे, शिळे आहेत, तळलेले आहेत, हे असे जर पदार्थ जर खाल्ले ज्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं फायबर नाही, पोषक तत्व नाहीत, ते जर आपण खाल्लं तर त्यांची जी पुढे जर तो मळ सरकत नाही, तो आपल्या आतड्यांना आतून चिटकतो, आतडे लहान होत जातात, त्यामधून मळ पुढे सरकत नाही, त्यामध्ये जीवाणू, बॅड बॅक्टेरिया वाढीस लागतात, आपल्या गुड बॅक्टेरियांना आपले गट हेल्थ खराब करतात। त्यामुळे तुम्हाला हे मूलव्याधीसारखे आजार जाणू शकतात। बाळाचं सुद्धा आरोग्य त्या कब्जामुळे खराब होऊ शकते, बाळाला सुद्धा वेदना होऊ शकतात आणि तुम्हाला सुद्धा चांगलं वाटणार नाही। अवेळी सुद्धा त्या उष्णता वाढल्यामुळे डिलिव्हरी होऊ शकते आणि प्रचंड रक्त गेल्यामुळे आईला अशक्तपणा येऊ शकतो। त्यामुळे अशा गोष्टी होणार नाहीत याची आपण काळजी घेतली पाहिजे। आणि मजबुरीने जर काही माता भगिनींना प्रेग्नन्सीच्या काळामध्ये पण जर त्यांना काम जर करावं लागत जर असेल, जर तुम्हाला उभं राहून जर काम जर खूप वेळ करावंसं लागत असेल तर प्रयत्न करा की तुम्ही ते काम बसून करा। आणि जर बसून जर करत असाल, जर तुम्ही कडक जागी जर करत जर असाल तर नरम अशी उशी किंवा आणखी एखादी गादी वगैरे बसायला घ्या अशी मी तुम्हाला विनंती करेन। आणि जर तुम्ही एकाच जागी बसून जर काम करत असाल तर थोड्या वेळाने अर्ध्या पाऊण तासाने फिरा, शरीराला हालचाल करा। जर डॉक्टरांनी तुम्हाला किती जरी आराम जरी सांगितला असेल आणि त्या आरामामुळे जर तुम्हाला कब्ज जर होत असेल तर थोडाफार हलकं फुलकं हिंडण्या फिरण्याचा साधा सिंपल, जेणेकरून तुम्हाला कष्ट होणार नाही असा व्यायाम करा, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये जे रक्तसंचार आहे तो फिरता राहिला पाहिजे। आणि अशा प्रकारे तुमची ही मूलव्याध सहजरित्या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये जाईल। जर माता भगिनींनो, जर तुमची ही अशीच जर मूलव्याध जर शेवटपर्यंत राहिली, त्रास होत असेल तर डॉक्टर तुम्हाला वेदना होऊ नये, त्रास होऊ नये म्हणून असे काही मलम किंवा औषधी देतील, जेणेकरून ती खाज, वेदना, आग ही तुमची तात्पुरत्या काळाकरता नाहीशी होईल। कारण की अशा काळामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे रिस्की औषध देता येत नाही, जेणेकरून तुमचं पोट साफ होईल, मळ पूर्णपणे शरीराच्या बाहेर टाकला जाईल। कारण की प्रत्येकाला तुमची व तुमच्या बाळाची काळजी असते आणि तुम्हाला सुद्धा असलीच पाहिजे। त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही फळाहार करा, एवढंच मी तुम्हाला सांगू शकेल। चुकीचे पदार्थ खाऊ नका आणि शक्य तितकी स्वतःची काळजी घ्या। आणि जर असंही करून जर तुमची डिलिव्हरी झाल्यानंतर 2-3 महिन्यापर्यंत जर तुम्हाला अशाच प्रकारच्या वेदना जर असतील, असाच त्रास जर तुम्हाला नेहमी जर राहिला जर असेल आणि अनेक प्रकारच्या ट्रीटमेंट करून तुम्हाला योग्य तसा हवा तसा रिझल्ट जर मिळत जर नसेल तर हा दिलेला माझा नंबर सेव्ह करून ठेवा। आणि जर तुम्हाला गरज जर पडली तर एक भाऊ म्हणून कधी सुद्धा मला व्हॉट्सअपवरती हाय पाठवा आणि तुमचा त्रास घेऊन पाठवा, मी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेल। जर आवश्यकता जर असेल तर माझ्या तायांनो, मातांनो, भगिनींनो मी तुम्हाला औषधी सुद्धा पाठवू शकतो। एवढं बोलून तुमचं आणि तुमच्या बाळाचं आरोग्य हे चांगलं राहावं, तुमची नॉर्मल डिलिव्हरी व्हावी अशीच मी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करेल। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपला भाऊ आपला खूप खूप आभारी आहे। आपणा सर्वांना आरोग्याचा लाभ होऊ हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।